तो सर का ऐसा एक निवेदन आया कि कुछ लोग भी हमारे भुगतान के संबंधित आपको बताने की कोशिश करेंगे। तो मैं हमारे चंद्रपुर जिला के जिला अध्यक्ष कीर्तने सर, इनको मैं अनुरोध करना चाहूंगा कि सर हमारे साथियों यहाँ पर आए हैं, उनके हमारे भुगतान के संबंधित में हमारा अधिकार के प्रति 2 शब्द बताने का कष्ट करेंगे। कीर्तने सर। महिलांमधून कोणाला बोलायचं असेल तर समोर या आणि बोलायला पाहिजे। महिलांमधून कोणीतरी या 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 काय करायचं, जसं बोलता येईल तसं बोला, पण या। कुडेटी मॅडम या। सर्व ठणपीडित जमाबांधवांना तसेच आदरणीय तत्व संघटनेचे संस्थापक संचालक आदरणीय मदनलाल सर, राष्ट्रीय महासचिव मुदकर सर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण आपल्या हक्कासाठी इथे सर्व जमलेले आहोत। आज बर्ड ऍक्ट 2019 चा कायदा सरकारला माहीत असून माहीत नव्हता। या कायद्याची पूर्ण भारतभर माहिती जी दिली आहे ती आदरणीय मदनलाल सरांनी। आज 10 वर्ष झाले सर्व कंपन्या बंद पडल्या होत्या, आपण सर्व घरी झोपा घेत होतो, पण आपल्याला कोणत्याच पार्टीचा संघटनेचा पाठिंबा मिळत नव्हता, पैसा डुबला असं समजत होतो। आज संचेनी पासून आम्ही काम करत आहोत, आजच नाही, कमी वयामध्ये आम्ही संचेनीचं काम केलं। मी 10वी 12वी 97 98 पासून हे एजंट म्हणून मी काम करत आहोत प्रत्येक कंपनीमध्ये। एक शिक्षक पेशा सोडून मी या कंपन्यामध्ये काम केलं आणि आज माझ्या कपाळावर एवढा काळा डाग पडलाय की तो मी पुसू शकत नाही का। पण हा डाग पुसण्याचा आपल्याला एक रस्ता मिळाला, तो रस्ता मदनलाल आझाद सरांनी आपल्याला पूर्ण भारतभर सांगितलाय। मावशी थोडे बसा, तुम्ही गप्प शांत बसा। तर आपला पैसा कोणत्या माध्यमातून मिळणार, तर तो बर्ड ऍक्ट 2019 च्या माध्यमातून मिळणार आहे। आणि तो कसा मिळणार ते पण तुम्हाला माहित आहे आणि पुन्हा पण आम्ही सांगणार आहोत, मदनलाल सर पण तुम्हाला सांगणार आहे। सगळं माहित असताना सुद्धा कालही आम्ही चंद्रपूरला मोर्चा काढला, चंद्रपूरला कलेक्टरला जॉब विचारलं। दर महिन्याला मी निवेदन देतो, प्रत्येक महिन्याला निवेदन जात आहे माझं कलेक्टर SP ऑफिसला। आमदार खासदार तनशे म्हणजे सर्व पार्टीला मी स्वतः निवेदन काल पुरवले आहे आणि प्रत्येक महिन्याला देत आलो आहोत। एवढंच नाही तर पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यापर्यंत माझं स्वतःच्या नावाचे निवेदन आहे, माझ्या घरी पत्र पण येत आहे। पण पैसा कधी मिळणार, कोण्या पद्धतीने मिळणार सरकार आपल्याला सांगत नाही आहे। बर्ड ऍक्ट 2019 च्या माध्यमातून आपला पैसा 180 दिवसामध्ये आपल्याला परत मिळाला पाहिजे, पण सरकार देऊन नाही राहिलाय। का बरं देत नाही आहे, तर कायद्याचं उल्लंघन कोण करत आहे, सरकार की आपण जनता? सरकार करत आहे ना। मग या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे। आज कलेक्टर साहेबाला आपण कितीदा निवेदन देत आहोत, आज आपले ते सेवक आहेत, आपल्यासाठी ते खुर्चीवर बसले आहे ना, मग त्यांनी वरतीपर्यंत आपली शिफारस पाठवायला पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणे मोदींनी सुद्धा घोषणा केली होती, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी। आज त्यांनी स्वतः कंपन्या बंद केल्या, कंपन्या स्वतःहून बंद झालेल्या नाही। जनता म्हणते की कंपन्या पडाल्या, कंपन्या पडाल्या कुठे, सरकारने बंद केल्या। सरकारने बंद केल्यामुळे आपण एवढे बेरोजगार झालो। आज त्या कंपन्याच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळाला, आपण रोजगार केला। आपण काही कोणाच्या घरी जाऊन चोरी केली आहे का? प्रत्येक घरी आज कोण नाही जातो, घरोघरी जाऊन आज पोस्टाचा एजंट भेटतो, LIC चा एजंट भेटतो, RBI चे SBI बँकेचे सुद्धा लोक घरी जाऊन आरड्या काढतात, पॉलिसी काढतात। आज ग्राहकांचा पैसा कसा मिळेल ते आपण प्रयत्न करत आहोत। 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाले आपण भुगतान फॉर्म टाकले, पण सरकारला जाग येत नाही। कायद्यानुसार आतापर्यंत आपला पैसा आपल्या अकाउंटवर जमा व्हायला पाहिजे। जेमतेम आता मैत्र कंपनीचा रिझल्ट लागला आहे, अजून प्रॉपर्टी विकायची आहे, पैसा खात्यात यायचा आहे, फक्त रिझल्ट लागला आहे। सारा पेशलचा कधीचा रिझल्ट लागला, ईडीकडे पैसा जमा आहे, का बरं सरकार पैसा देत नाही, का बरं देत नाही?
जनतेचा पैसा आहे ना. मोदींनी म्हटलं ना, मी प्रत्येक गोरगरिबांचा पैसा पायी पायी वापस करणार, भाषण दिलं आहे. दिल्लीमध्ये आमच्या मिटिंग किती वेळ झाल्या बीजेपी सोबत. कुठे गेले त्यांचे ते घोषवाक्य, गरिबांचा पैसा डुबवणार नाही, पैसा परत करणार म्हणून. नाही देऊन राहिला सरकार. त्यासाठीच आपल्याला आता संघर्ष केल्याशिवाय जमणार नाही. संघर्ष करावाच लागन. संघर्ष केला नाही तर आपला पैसा भेटणार नाही. आपल्याला बर्ड ऍक्ट 2019च्या अंतर्गतच पैसा 2 ते 3 गुणा वापस मागायचा आहे. पीआयडी ऍक्ट नुसार पैसा फक्त मुद्दल मिळणार, पण ती पण गॅरंटी दिली नाही आहे. काल तर आमच्या एसपी साहेबांनी बी उत्तर नाही दिलं आणि कलेक्टरनं पण नाही दिलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. नाहीतर आम्ही तर काल हटणार नव्हतो, आमचं ठिय्या आंदोलन ठेवलं होतं. पण उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं, तरी पण आम्ही जेल भरो आंदोलन येणाऱ्या 22 तारखेला करणार म्हणजे करणार, ते पण आज सांगून आलो आहोत आम्ही. आपलं जर भुगतान नाही झालं, सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व जनतेला मी विनंती करतो की त्यांना दाखवून द्यायचं 400 सीटा नाही, तुमच्या 100 बी सीटा येणार नाही म्हणायचं. सरकार कोणतंही असो, सरकार कोणतंही असो, कलेक्टर कोणताही असो, एसपी कोणताही असो, आपण आपल्या कायद्यानुसार भांडत आहोत. आपण त्या कंपनीच्या मालकाच्या मागे नाही धावतो. आपल्याला कायदा लिहिलाय, संसदेत पारित केलाय. 2019चा जो कायदा पारित केला संसदेमध्ये, राष्ट्रपतीच्या सह्यानुसार, खासदार आमदाराच्या सह्यानुसार, 15 सह्यानुसार तो कायदा पारित झालाय. त्या कायद्यानुसार आपला पैसा 180 दिवसात परत मिळाला पाहिजे, पण तो मिळत नाही, कारण तर सरकारची द्यायची नियत नाही आहे. ते सरकारला आपल्याला जागं करायचं आहे. त्या जागं करण्यासाठीच आपल्याला एकजुटीने एकत्र यायचं आहे आणि आपला हक्काचा पैसा वापस मागायचा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद कीर्तने सर, चंद्रपुर जिला अध्यक्ष। आपने बहुत ही अच्छा हमारे पीड़ित साथियों को, ग्राहक को बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया। कजी सरकार ने कानून बनाया है और 180 दिन में हमारा पैसा देने का जो वादा किया है वो अभी तक इस सरकार ने निभाया नहीं है। इसलिए सरकार को जवाब ये जनता देगी, कैसे देगी, ये सारी चीजें अपने चंद लाइनों में कीर्तने सर ने आपको बताने का कष्ट किया। वैसे ही वर्ष 2019 का सारा विस्तार आपको और आगे पता चलेगा कि इस कानून के तहत हमारा जल्दी से जल्दी भुगतान कैसा होगा। आगे का संबोधन करने के लिए गढ़चिरौली जिले के जिला अध्यक्ष, उन्होंने बहुत अच्छी कड़ी मेहनत करके लोगों को जगाने का कष्ट किया। उनका अधिकार का भुगतान कैसा मिलेगा ये बताने की कोशिश की। ऐसे कर्मठ व्यक्ति आपके साथ है और 100% में आश्वासन दूंगा आपका पैसा मिलेगा, ये सरकार ही देगी। ऐसा कुछ बचत के बारे में और हमारे प्रति कुछ बताने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा श्री माननीय दुधबोड़े सर। सर आइए और हमारे पीड़ित साथियों को आप मार्गदर्शन दीजिए। दुधबोड़े सर। मगन आगाद आगे बढ़ो, मदन आगाद आगे बढ़ो, बर्ड्स ऍक्ट लागू करो, पैसा आमच्या हक्काचा, पैसा आमच्या हक्काचा, कलेक्टर साहेब जागे व्हा नाही तर खुर्ची सोडा, कलेक्टर साहेब जागे व्हा, कलेक्टर साहेब जागे व्हा, कलेक्टर साहब जागे व्हा, भुगतान करो या सत्ता छोड़ो, भुगतान करो या सत्ता छोड़ो, सत्ता छोड़ो, सत्ता छोड़ो, भुगतान करो या सत्ता छोड़ो, सत्ता छोड़ो, तब जॉब संघटनेचा, तब जॉब संघटनेचा। सर्व माझ्या गडचिरोलीतील भाऊ बहिणींना, बहिणींचा सगळ्यांचा मी या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या तबजब संघटनेचे मुख्य
संस्थापक संयोजक मदनलाल आझाद यांचा सुद्धा मी मनातून आत्म्यातून स्वागत करतो. या तपजप संघटने के मुख्य सचिव, या तपजप संघटने के संपूर्ण संचालन करणारे, संघटनेला चालवणारे, संघटनेची देखभाल करणारे मान्य मुदगल सर यांचं सुद्धा मी स्वागत करतो. या महाराष्ट्राचे तपजप संघटनेचे प्रवक्ते आज इथं संचालन करत आहेत. राजेंद्रजी शरणागत यांचा सुद्धा मी एकदा स्वागत करतो. चंद्रपूरवरून जिल्हाध्यक्ष आलेले आहेत पुरुषोत्तम कीर्तनेजी यांचा एकदा स्वागत करतो. आणि आपल्यासोबत नागपूर जिल्हाध्यक्ष पण उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो आणि सर्वांचा धन्यवाद करतो. सर्व इथं आपण नाही का म्हणजे पीडित आहोत. सरकारनं आपली लूटपट केलेली आहे. आजपर्यंत आपलं म्हणणं होतं का एजंट आपल्याला लूटलेले आहेत. एजंटाचं एवढंच चुकत आहे का आपला पैसा कशा पद्धतीनं मिळणार हे आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचत नाही आहे. आणि इथं आजपर्यंत 1 तारखेपासून धरणा सुरू आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 लाख लोकांचे पैसे फसलेले आहेत. परंतु इथं 10 दिवस कोणीही 3 माणसं लगातार येऊन बसलेले नाहीत. तुम्ही फक्त एकटाच आहे. 3 लाख लोकांमध्ये जर एक माणूस पैसे मागासाठी झटत असेल तर तुमचा पैसा भेटल? मग तुमच्या घरून पैसे आणणाऱ्या एजंटाचा पण काम आहे तुम्हाला खरी माहिती पोहोचवणे. आणि एजंटाच्या भरोशावर राहू नका. कृपया माझी विनंती, हात जोडून तुमचे नाही का म्हणजे पाय धुवून पाणी पिऊन तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, आपला पैसा मागण्यासाठी त्या एजंटाच्या मागू लागू नका. एजंटांना फक्त नाही का म्हणजे बाबा नाही का पैसा आमचा भेटणार आहे, कलेक्टरकडे आम्ही अर्ज केलो, त्या अर्जाचं काय झाला, आम्हाला जावं लागेल का, तू जाऊन विचारणार आहेस कुठं तिथं कधी यायचा वे, चला आम्ही येतो. त्या कलेक्टरला विचारलं, आम्ही एवढ्या दिवस अर्ज केलो पण आमचे पैसे का दिलं नाही, 6 महिन्यात तर आमचे पैसे भेटायला पाहिजे, आम्ही तर तिथं अर्ज केलेला आहे, आमचे अजूनही पैसे का दिलं नाही, आम्ही येतो कलेक्टरकडे म्हणून विचारायचं आहे. आणि आज आपण त्या कलेक्टरला हेच विचारायसाठी आलो का आमचे 1 वर्ष हळूहळू नका होऊन गेले. मागच्या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला आम्ही इथं अर्ज केलेला आहे पैसे परत करा म्हणून. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, सरकारनं कायदा बनवलेला आहे. या कायद्याचं नाही का पूर्ण नाही का जनतेमध्ये प्रसार प्रचार केलेला आहे. आणि या कायद्यामध्ये संपूर्ण नाही का गोष्टी लिहिलेल्या आहेत का लोकांचा पैसा सरकार म्हणते मी देईन आणि ते 160-80 दिवसामध्ये 2 ते 3 पट परत करीन. हा हराम सरकार मग का पैसा कधी देणार? या हरामी सरकारचा एकदा हाय हाय करा. सरकारचं हाय हाय, सरकारचं हाय हाय, सरकारचं हाय हाय. हा आपल्याला फक्त फसवणूक करत आहे. कायदा काढल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी जो व्यक्ती या देशातला करत नाही तो सगळं नाही का बेईमान व्यक्ती आहे. त्याच्यातले जर आपण जर नका आपल्या एखाद्या कायद्याचं जर उल्लंघन करत असू तर आपण पण बेईमान आहोत. आज आपण सरकारकडे पैसा मागायसाठी आलेलो आहोत. आज आपल्याला कलेक्टरला विचारायचंय आमचे पैसे 180 दिवसात द्यायचं असं तुमचा कानून म्हणते. आणि एखादा गाव जडला तर नका तुरंत निधी मिळते, एखादा पूर आला तर तुरंत निधी मिळते, एखादा भूकंप झाला तर तुरंत निधी मिळते. देशभरातील 42 जनतेचं नाही का इथं शोषण होत आहे. या पैसे भरणाऱ्यापदी लाखो सैनिक, 5 लाख सैनिकांचा पैसा इथं डुबला आणि 5 लाख रिटायर्ड पेन्शन होल्डर सैनिक स्वतःचा जीव दिले. जे 5 वर्ष देशावर नका सीमेवर नाही का आमचं रक्षण करण्यासाठी थांबले आणि त्यांच्या पेन्शनचा पैसा सुद्धा या सरकारच्या ठगी लोकांनी, सरकारनं नका ज्यांना नाही का म्हणजे हे लोकांचे पैसे फसवण्यासाठी पोचलं त्या नालायक बेईमान संचालकांनी त्या 5 लाख लोकांचा जीव घेतला. तेव्हा ह्या मदनलाल आझादनं
हे इथं नाही का सर्वसाधारण व्यक्ती बसले आहेत मदनलाल आझाद. याने या कायद्यासाठी उठाव केला 17-18 पासून. शारदा चिटफंड कंपनीच्या घोटाळ्यामध्ये जेव्हा नका त्याचा मोठा हे झाला, बाईट बोर्ड टॅक्सीचे नाही का पैसे लोकांचे फसले, त्यांच्याकडे लोक नाही का जीव द्यायसाठी तयार झालेल्या लोकांची त्यांच्यासोबत भेट झाली, तेव्हा सरकारसोबत झगड्या करून कायदा बनवायला लावलं. आणि हा कायदा बनवून 5 वर्ष झाले. आपल्या महाराष्ट्रात 14 जानेवारी 2021 पासून जो व्यक्ती, जो सरकारी अधिकारी आपले पैसे देण्यासाठी ज्याची नियुक्ती केली आहे, अशा सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याला 4 वर्ष पूर्ण होऊन गेले 14 जानेवारी 2021 पासून. आणि या व्यक्तीची नियुक्ती झाली हे आम्हाला माहीत करून घ्यायसाठी या सरकारला विचारायसाठी 1 वर्ष लागला, जेणेकरून सरकारचं काम होतं स्थानिक संस्था जागोजागी सरकारी कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये पोस्टर लावायला पाहिजे होतं का ठगी पीडितांचा पैसा हा व्यक्तीच्या मार्फतीने भेटत. पण इथं या महाराष्ट्रातल्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला ह्या बट्ट्या सुद्धा माहित नाहीये. एवढी शरमेची गोष्ट आहे अधिकाऱ्यांसाठी. अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन द्यायला गेलो तर नका अभ्यास करी. अभ्यास करायसाठी यांच्याकडे हजारो लोकांची नेमणूक झालेली आहे. 1 दिवसात हे लोक नाही का आपल्या नाही का सहकार्यांकडून अभ्यास करून नका एका घंट्यामध्ये नका या कायद्याची नका अंमलबजावणी करू शकतात. पण महिने वर्ष लोटून गेले आहे, हे अभ्यासच करत आहेत, त्यांना अजून कायद्याचा पत्ता नाही लागलाय. सरकार कायदा बनवते, सरकारच या कायद्याची पायमल्ली करते. अशा सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे, आपली ताकद दाखवायची आहे आणि आपला हक्काचा पैसा आपल्याला मिळवायचा आहे. यासाठी देशभरामध्ये, आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच नाही, देशभरामध्ये कमीत कमी 400 ते 450 जिल्ह्यामध्ये असं 1 तारखेपासून धरणे आंदोलन सुरू आहे. 22 राज्यामध्ये सुरू आहे. काही राज्यामध्ये 10-12 जिल्ह्यात असेल, काही राज्यामध्ये 20-25 जिल्ह्यात असेल. या सरकारला आपली जर कनवड येत नसेल, आपली कीव येत नसेल, तर हे सरकार आमचे गुलाम, भले आमचे गुलाम नसतील तरी सेवक जरूर आहे. बेईमान आहेत म्हणून यांना नका अशा शब्दामध्ये बोलावं लागत आहे. परंतु या देशातला 1 रुपयाचा मानधन घेणारा व्यक्ती हा देशाचा सेवक आहे, तो आमचा नौकर आहे. आणि या नौकरांना धडा शिकवायसाठी आपण मालक आहोत हे जाणीव होणे गरजेचे आहे. आम्ही ज्या दिवशी मालक बनून त्या दिवशी सरकार आमचे ऐकल. आज आम्ही देशाचे नौकर बनून काम करतो आहोत. हे खुर्चीवर बसलेत, यांच्या खुर्च्यांना खेचून यांना नाही का म्हणजे हटवल्याशिवाय, या नौकरांना नौकर म्हणून यांना जाणीव करून दिल्याशिवाय हे आपली कोणतीच गोष्ट ऐकणार नाही. आमचे पंतप्रधान म्हणतात मी या देशाचा चाकर आहे. अरे चाकर आहे तर मग नाही का ऐक ना आमची, आम्ही मालक आहोत, मग आम्ही सांगतो ते का ऐकत नाही. चाकर आहे, चाकरासारखा वाघ. चाकर आहे, चाकरासारखाच वाघ. नाहीतर तुझी जागा तुला दाखवून देण्यासाठी वेळ लागणार नाही. या देशातले सत्ताधारीच नाही, या कायद्याला संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक आमदारांनी, राज्यघटनेच्या प्रत्येक सभासदांनी या कायदा बनताना बहुमताने नाही तर एकमताने संमती दिली आहे. कोणीही विरोध केला नाही. जेव्हा एकाही राज्यसभेच्या सभासदांनी विरोध केला नाही, एकाही संसदेच्या सभासदांनी विरोध केला नाही,
तर मग इथं या कायद्याचा पालन होत नाही म्हणून लहान लहान गोष्टीसाठी विरोधी पक्ष सरकारच्या नाही का खुर्चीला मागे पुढे हलवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भाकरी भाजण्यासाठी नाही का आपल्या नाही का छोट्या मोठ्या नाही का मागण्याचा प्रयत्न करतात. जनतेला फसवण्यासाठी वेगवेगळे आम्ही दाखवून वेगवेगळ्या छोट्या मोठ्या योजना काढण्यासाठी आग्रह करतात. मग एक तरी विरोधी पक्ष या कायद्यासाठी का लढत नाही? 42 करोड जनतेचा पैसा आहे. 42 जनतेचे नका प्रतिनिधी करणारे विरोधी पक्ष नेते हे या कायद्यासाठी हो किचू बोलत नाही. हे सुद्धा त्याच नाही का सत्ताधारी पक्षांसारखे बेईमान आहेत. इथं कोणताही विरोधी पक्ष किंवा कोणताही पक्षाचा लीडर या कायद्यासाठी 42 करोड लोकांच्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आजपर्यंत संसदेमध्ये कोणी आवाज उठवला नाही. आता संसदेमध्ये जे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये आमच्या देशाचे वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी या कायद्याबद्दल बोललं होतं. आम्ही लोकांचा पैसा देत आहोत, तुम्ही ओरडता नुसते सरकार पैसा देत नाही, आम्ही लोकांचा पैसा देत आहोत, द्यायला तयार आहोत, आम्ही वाटासाठी बसलो आहोत, कोणी आमच्याकडे मागायला येत नाही. किती शर्मेची गोष्ट आहे. आज आपण हजारो निवेदन दिले, हजारो अर्ज केले, हजारो वेळ यांच्या नाही का दरवाजावर जाऊन नाही का खेटरा झिजवले आणि हे सरकार म्हणते आम्ही लोकांचा पैसा वाटासाठी तयार आहोत, आमच्याकडे कोणी येत नाही. किती निर्लज्जपणा झाला हा सरकारचा. या सरकारच्या निर्लज्जपणाला काय म्हणावं आणि काय नाही म्हणावं हे शब्दात सांगणे कठीण आहे. एवढं सरकार निर्लज्ज झालेलं आहे तरी या निर्लज्ज सरकारला त्याची अवकात दाखवण्यासाठी आपल्याला घराघरातून या ठिकाणी असा एकही व्यक्ती नसेल किंवा 3 घरामध्ये एक घर तर असा निश्चित आहे देशामध्ये का ज्याचा पैसा कोणत्या नाही कोणत्या कंपनीमध्ये बुडलेला आहे, फसलेला आहे. यामध्ये न्यायाधीशासारख्या लोकांचा पैसा फसलेला आहे, यामध्ये IPS अधिकाऱ्यांचा पैसा फसलेला आहे, हे माझे पोलीस बांधव इथे उभे आहेत यांचा सुद्धा पैसा फसलेला आहे. फक्त आमचा गोरगरिबाचाच पैसा नाहीये, परंतु पैसेवाल्यांचे तोंड उघडत नाहीये. कदाचित त्यांना लाज पण वाटत असेल का आमचा पैसा फसलाय म्हणून सांगण्यासाठी, अरे तुझाही पैसा फसला का, एवढा मोठा अधिकारी ना, म्हणून हे लोक कदाचित समोर येत नसतील. पण आपल्या गरीबाचा पैसा आहे, भांडी कुंडे घासून आपल्या पोराच्या अनेका चॉकलेटचे पण 1-1 रुपया जमा करून आपण 10-10 रुपये दिवसाचे टाकून महिन्याचे 300 रुपये जमा केलेले आहेत. आणि हा एवढा गरीबाचा पैसा खाणारा बेईमान सरकार आज याच्याजवळ संपूर्ण संपत्ती आहे. या सरकारजवळ आम्ही भरलेल्या पैशाची संपूर्ण संपत्ती जमा आहे आणि बऱ्याचशा संपत्तीवर या देशाच्या नेत्यांचा कब्जा आहे. आणि नुसते हे कायदे काढतात. नुसते कायदे काढून चालणार नाही, तर या सरकारला आपल्याला सांगायचं आहे का आमचा पैसा द्या, नाही तर आम्ही येणाऱ्या 22 तारखेपासून जेल भरो आंदोलन करणार आहोत. आम्हाला एक तर जेलमध्ये द्या, नाहीतर आमचा पैसा द्या. 22 तारखेपासून आपण जेल भरो आंदोलन करणार आहोत. परत तुम्हाला नका 22 तारखेला सगळ्यांना यायचं आहे आणि आपल्या घराजवळच्या 10-20 लोकांना नका सांगायचं आहे का आपल्या सगळ्याला जेलमध्ये जायचं आहे. या सरकारची काय अळकवत आहे, आम्हाला कोणत्या जेलमध्ये टाकते आणि आम्हाला किती दिवस फ्री मध्ये पोचते बघायचं आहे. आज आपण आपसामध्ये भांडण करत आहोत. माझी ही कंपनी, माझी ती कंपनी, माझ्या कंपनीचा कोणतरी पैसा देणार आहे. पल्सचा पैसा सेबी आणि लोढा समिती 3 रिटायर्ड जज यांची समिती सेबी सोबत अटॅच केले.
14 पासून ही समिती काम करत आहे. 18 पासून त्यांच्याकडे पूर्ण संपत्ती प्रॉपर्टी हँडओव्हर करण्यात आली आणि त्या लोढा समितीला पेमेंट किती आहे? 6 लाख रुपये महिना. त्याचा कार्यकाळ किती होता? 15 दिवसाचा, 15 महिन्याचा. 15 महिन्याचा कार्यकाळ. अजून ती समिती फक्त आपला 50 लाख रुपये महिन्याचे घेत आहे. आम्हाला 50 रुपये सुद्धा दिली नाही. 50,000 करोड पेक्षा त्या सेबीकडे कॅश मध्ये पैसा झाल्यानंतर आज म्हणते मी पैसा देऊ शकत नाही. पल्स कंपनीची कमीत कमी 5 लाख करोड रुपयाची संपत्ती सरकारकडे जमा आहे. जमा आहे की जमा नाही झाली ती अलग. 5 लाख करोड रुपयाची संपत्ती सरकारकडे जमा आहे आणि फक्त लोकांचे देणे आहे मुद्दल 50,000 करोड. म्हणजे 12 पट रक्कम सरकारकडे नाही का संपत्ती जमा आहे. 50,000 करोड जमा झाले होते प्रॉपर्ट्या विकून. आणि हे सरकारचे आम्ही बसवलेले खुर्चीवरचे नेते या सगळ्यांनी वाटून खाऊन टाकलं सगळं. म्हणून आमचा पैसा देत नाही. आणि आपण हा काँग्रेसचा, तो बीजेपीचा, तो शिवसेनेचा. अरे दोस्त हो, शेतकऱ्याला जात नसते, शेतकऱ्याला धर्म नसतो, शेतकऱ्याला पक्ष नसते. कोणत्याही शेतकऱ्याची जात नाहीये, धर्म नाहीये, पक्ष नाहीये. कोणत्याही लेबरची जात नाहीये, धर्म नाहीये, पक्ष नाहीये. लेबरसाठी जात धर्म पक्ष नाहीये. मग आज आम्ही पीडित आहोत. आमची कोणती जात धर्म आहे? आमचा कोणता पक्ष आहे? आमची जातही नाही, आमचा पक्षही नाही आणि आमचा धर्मही नाही. आम्ही सगळे एका कुटुंबातले आहोत, पीडित आहोत. आमची सगळ्यांची एका पिढा एकच आहे. सरकार आमचा पैसा द्यावा आणि आपला शासन सुखानं चालवा. या संघटनेचा एवढंच नाही उद्देश नाहीये. जर आमचा पैसा लवकर जर दिला नाही आणि देशाला जर जागवू शकलो तर आज 22 राज्यामध्ये कार्य चालू आहे. 400 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये संघटन सुरू झालेलं आहे. जर अशाच पद्धतीचा कार्य जर सुरू राहिलं तर आपल्या जवळच्या देशाचं, बांगलादेशाचं उदाहरण या देशातल्या राजकारण्यांना पाहायला भेटेल. हे लवकरच होईल आणि हे आपल्याला सिद्ध करायचं आहे जेल भरो आंदोलनामध्ये. दोस्तो, एजंट आपल्या ठेवीदारांना, जे कथित एजंट आहेत, एजंट सुद्धा पहिल्यांदा ठेवीदारच होणार बनले आणि त्यांना आमिष दाखवून तुम्हाला पण कमिशन भेटेल, 10 लोकांचा पैसा जमा करा. ते बिचारे आपल्या पोटासाठी जमा केलेत. कंपन्यामध्ये सरकारनं नाही का बनवलेल्या कंपन्यामध्ये जमा केलेत. आज बऱ्याचशा लोकांना वाटते त्या कंपन्या प्रायव्हेट होत्या. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कंपन्याच्या प्रचारासाठी आणि बेरोजगारांना रोजगाराच्या नावावर एजंट बनवायसाठी सभा घेतले होते छत्तीसगडमध्ये. त्यांचे आजही नाही का फोटो स्टेजवरचे आणि त्यांचे भाषण दिसतात. आणि याच सरकारनं नाही का 3 लाख कंपन्या बंद केल्या पण कोणी हुक चू नाही म्हटलं. असं नाही का मस्त छाती तो सांगतात. दोस्तो, आमचा पैसा आम्हाला कसं भेटेल? तर मी माझा पैसा मागण्यासाठी मेहनत करीन तरच माझा पैसा भेटेल. या भावनेतून आम्ही 1 तारखेपासून इथं बसलेले आहोत आणि आपला पैसा पूर्णपणे मिळालाच पाहिजे या जिद्दीनं आम्ही इथं संघर्षमय आहोत. पूर्ण देशभरातील 42 लोकांचा पैसा मिळवून देण्यासाठी ही संघटना 2 वर्षापासून कार्य करत आहे. या अगोदर गडचिरोलीला सभा झाली होती, खूप कमी लोक होते, आता डबल झाले. अभिमान आहे मला. आज याच्यापेक्षा 10 पट लोक राहिले असते. असा मेसेज गेला. चामोर्शी रोड बंद आहे, आरमोरी रोड बंद आहे, गोंदिया बंद आहे,
चंद्रपूर बंद आहे. अशा बंदमुळे बरेचसे लोक इथं उपस्थित झालेले नाही, वापस गेलेले आहे. ऐरीमधून नका बसेसमध्ये, एटापल्लीमधून बसेसमध्ये बसणारे लोक अर्ध्यात उतरून वापस गेले आहेत. अशा बऱ्याच लोकांचे माझ्याकडे फोन आले होते, साहेब रस्ता बंद आहे, यायचं का? मला माहित आहे लोकांना पैसा पाहिजे आणि आमच्या हक्काचा पैसा आहे, हे आम्ही सरकारकडून घेणारच, सरकारला सोडणार नाही. आणि हा आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फतीनं जनतेला मिळवून दिल्याशिवाय आम्हीही स्वस्त बसणार नाही, अशी मी गडचिरोली जिल्हावासियांना आश्वासन नाही, हमी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय तपजप. धन्यवाद सर, आपके अमूल्य भाषण में से मेरे पीड़ित बांधव को बहुत ही आपने ऐसा सजेशन दिया कि जिस भी कंपनी में हमारा पैसा फंसा हुआ है उस कंपनी को इस भारत सरकार के एजेंसियों ने लाइसेंस दिया था. तब कंपनी वो प्राइवेट नहीं थी, वो तब कंपनी चिटफंड नहीं थी. जब आप बंद किया तो कंपनी चिटफंड हो गई. वो कंपनी गलत काम कर रही है. दोस्तों, कहीं ना कहीं ये सरकार हमारे गरीब जनता को गुमराह करने का काम कर रही है. तो मैं इस गरीब जनता को, गौर गरीब जनता को, बेरोजगारों को मैं ऐसा आगाह करना चाहूंगा, अभी हमको गुमराह करना नहीं है. इस सरकार को हमको जवाब देने की जरूरत है. जब तक हमारा पैसा वापस नहीं मिलेगा तब तक हम लड़ते रहेंगे, तब तक लड़ते रहेंगे. ऐसा आश्वासन आपके जिला के जिला अध्यक्ष दुधबोड़े सर ने इन्होंने दिए और बहुत ही कड़ी मेहनत